कोणतीही लढाई मुठभर माणसावरती अपेक्षित यशापर्यंत जाऊ शकत नाही शेतकरी भावांनो। आम्ही निश्चितपणाने 300चा भाव 350 पर्यंत नेला, पण या लढाईमध्ये ज्या पटीने तुमची आम्हाला साथ हवी होती त्या पटीत तुम्ही आम्हाला साथ दिली नाही, हेही वास्तव। कारण तुम्ही जातीपातीमध्ये आणि राजकारणाच्या गटारंगेत एवढे अडकलेला की स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपवाल्यांची आहे का? स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेसवाल्यांची आहे का? ते सध्या कुणाबरोबर आहेत? ते जर भाजप बरोबर आमची युती असली तर भाजपवाले आमच्या बरोबर येणार, काँग्रेस राष्ट्रवादीवाले बरोबर आमची युती असली तर काँग्रेस राष्ट्रवादीवाले आमच्या बरोबर येणार। भावानो, ह्या राजकारणाच्या गटारगंगेतनं पहिल्यांदा आपल्याला बाहेर पडलं पाहिजे। ऊसाचा दर, दुधाचा दर, द्राक्ष बेदाण्याचा दर, सोयाबीनचा भाव, मक्याचा भाव हा तुमचा आमचं आर्थिक उत्पन्न वाढवणारी लढाई आहे। आणि तुमचं आमचं आर्थिक उत्पन्न वाढवणाऱ्या लढाईमध्ये जात पात पक्ष हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे। जिथं माझं हित आहे, जिथं माझ्या कुटुंबाचं हित आहे, जिथं माझ्या पोराबाळांचं हित आहे, तिथं मला गेलं पाहिजे, लढलं पाहिजे, रक्त सांडलं पाहिजे। ही भूमिका शेतकरी भावानं तुम्हाला आम्हाला घेण्याची वेळ आहे। कारण तुम्ही आज बघताय राजकारणामध्ये, आज सकाळी एका पक्षात आहे, दुपारी वेगळा, संध्याकाळी तिसऱ्या। म्हणजे एखादा कार्यकर्ता व्हॉट्सअपवरती आता मेसेज फिरतोय, कार्यकर्त्यानो नेत्याला तासाला विचारत जावा, फिरतोय नाही व्हॉट्सअपला मेसेज, तासाला विचारत जावा। सकाळी धनुष्यबाणाचा प्रचार करत असला दुपारी विचारत जावा भाजपमध्ये गेलाय का, भाजपमध्ये असला तर संध्याकाळी राष्ट्रवादीत गेलाय का, सकाळी काँग्रेसमध्ये गेलाय का? म्हणजे एवढं बेभरवशाचं राजकारण झालंय, एवढं नीतिमत्ता तळाला राजकारणातली गेलेली आहे। आणि तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या गटामध्ये आणि राजकारणामध्ये एवढे गुरफटून गेलेला आहे की तुम्हाला तुमचं हित कळत नाही, तुम्हाला तुमचा स्वार्थ कळत नाही, तुमचं पोटपाणी कशावरती आहे, तुमचा आर्थिक गाडा कशावरती अवलंबून आहे। तुमचा आर्थिक गाडा ऊसाच्या दरावर आहे, तुमचा आर्थिक कणा दुधाच्या दरावरती आहे, तुमचं आर्थिक उत्पन्न द्राक्ष बेदाण्यावरती आहे, तुमच्या आर्थिक खटाला सोयाबीनच्या भावावरती आहे, मक्याच्या भावावरती आहे, भाजीपाल्यावरती आहे। आणि जोपर्यंत भाजीपाल्याचा दर चांगला मिळत नाही, जोपर्यंत ऊसाला चांगला भाव मिळत नाही, जोपर्यंत दुधाला चांगला भाव मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला लढावंच लागेल। सरकार कोणतंही असो, कोणत्याही पक्षाचं असो, ते भाजपचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, कोणतंही देशातलं आणि राज्यातलं सरकार कधीच बळीराजाचं असत नाही, शेतकऱ्यांचं असत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्यानं लढावंच लागेल, संघर्ष करावाच लागेल, रक्त सांडावंच लागेल। आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, बळीराजासाठी लढणारं एकच नेतृत्व आहे, एकच संघटना आहे, त्याचं नाव आहे राजू शेट्टी, त्याचं नाव आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना। भावांनो, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे नेतृत्व जन्माला आलं। आता ही ऊस दराची लढाई तुम्ही बघितली, यावर्षी कर्नाटकमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं। मराठवाड्यामध्ये हे ऊस दराचं आंदोलन होत नव्हतं, पण आता मराठवाडा पेटलेला आहे, विदर्भ पेटलेला आहे। साहेब याच आठवड्यामध्ये मराठवाड्याचा दौरा करणार आहे। म्हणजे एका माणसाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं, संपूर्ण महाराष्ट्रातलं ऊस दराचं आंदोलन पेटतंय। माधुरी हत्तीचा विषय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे अंबानी सारखा माणूस जननांनीच्या मठातनं माधुरी हत्ती घेऊन गेला। अरे ज्या अंबानी पुढे या देशाचा नरेंद्र मोदी नतमस्तक होतोय, ज्या अंबानी पुढे या देशाचा नरेंद्र मोदी नतमस्तक होतोय, त्या अंबानीला सुद्धा झुकवण्याचं काम राजू शेट्टीने केलेलं आहे। नांदीमध्ये आता माधुरी हत्ती येत्या महिन्याभरामध्ये परत येते। पुण्याचं आंदोलन तुम्हाला माहिती आहे, अजितदादाच्या पोरानं केलेला प्रताप, 1700 कोटीची जमीन फुकटात लागली, दस्त झालता। आता तुमच्या गावामध्ये एखाद्या जमिनीचा दस्त झाला आणि तो कधी रद्द झाला असं ऐकलंय का महाराज? शिवाजी महाराज नाही ना, कधी ऐकलेलं महाराज तुमच्या सुद्धा पाहण्यात नाही। पण या महाराष्ट्रामध्ये ती किमया करण्याचं काम आदरणीय राजू शेट्टीने केलेलं आहे।
पार्थ पवार अजितदादांना 1700 कोटीची जी वन विभागाची जमीन लागलेली होती त्याचा दस्त झालेला होता, तो सुद्धा दस्तावेज किंवा तो सुद्धा दस्त रद्द करणारा या महाराष्ट्र सरकारला भाग पाडणारे कोण आहेत? राजू शेट्टी साहेब. म्हणजे या देशामधल्या बलाढ्य उद्योगपतीला झोकवण्याची ताकद राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये आहे. या माजलेल्या महाराष्ट्रातल्या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना झुकवण्याची ताकद राजू शेट्टींच्या मध्ये आहे. त्यामुळे हे नेतृत्व जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, त्या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे. ही भूमिका या पुढच्या काळामध्ये म्हैसाळ आणि म्हैसाळ मधल्या सगळ्या शेतकरी भावांनी घ्यावी. राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवा. जिथं तुमचं हित आहे, जिथं ऊस दराचा प्रश्न आहे, जिथं द्राक्ष बेदाण्याचा प्रश्न आहे, जिथं मक्याचा भाव आहे, जिथं सोयाबीनचा भाव आहे, जिथं दूध दराची लढाई आहे, त्या लढाईमध्ये या पुढच्या काळात म्हैसाळ आणि म्हैसाळ मधल्या सगळ्या शेतकरी भावांना मी कळकळीची दंडवत घालून विनंती करतो की या पुढच्या काळात राजकारणाची गटारगंगा बाजूला ठेवा. जिथं तुमचं हित आहे, तुमचा स्वार्थ आहे, तुमची आर्थिक उत्पन्नाची लढाई आहे, त्या लढाईमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. एवढंच या निमित्तानं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.